नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 33. अपघातग्रस्त जखमींनी ते हॉस्पिटल भरून गेलं होतं. गंभीर किंवा अतिगंभीर अशी जखमींची अवस्था होती. जीव वाचवण्याच्या धडपडीत काहीने आपले हात तर काहीने आपला पाय गमावला होता. आणि ज्यांना ज्यांना आगगाडीच्या डब्याबाहेर पडता आलं नव्हतं ते संपूर्णपणे होरपळून गेले होते. त्या वार्डातून फेरफटका मारताना आर्त विव्हळणं ऐकून कोणाचेही हृदय द्रवले असते. अपघात झाल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी आणि इस्पितळात जखमींना भेट देण्याची जी प्रथा आहे ती महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही पाळली होती. मंत्र्यांबरोबर हाजी करणारे इतर आणि इस्पितळाचे डॉक्टर्सही होते. मंत्री प्रत्येक खाटेजवळ जाऊन प्रत्येक जखमीची विचारपूस करीत होते. दूरदर्शनचा कॅमेरा रोखलेला असल्यामुळे चेहऱ्यावर कमालीचा गंभीर भाव आणला होता मंत्र्यांनी. एका खाटेजवळ मंत्री महोदय थांबले. जबर भाजलेला दिसतोय, जखमींकडे पाहत मंत्री म्हणाले. हां, गंभीर परिस्थिती आहे त्याची. डॉक्टरांनी तातडीने माहिती दिली. नाव गाव कळले असेल तर त्याच्या नातेवाईकांना खबर द्या चटकन. नाव आहे विठ्ठल नाईक, बाकी काही माहीत नाही. काळजी घ्या त्यांची व्यवस्थित. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून मंत्री महाशय बोलले आणि पुढे सरकले. त्यांच्याबरोबर सगळा गोतावळा त्यांच्या बरोबरीनेच पुढे सरकला. त्या क्षणी बेहोशीत असणारा विठ्ठल नाईक कणला, पण कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. जबरदस्त इच्छाशक्ती आहे तुमची, ड्रेसिंग करता करता डॉक्टर म्हणाले. आम्ही तर तुमची आशाच सोडली होती. विठ्ठल नाईक नुसताच हसला. तुम्ही आरशात पाहण्या अगोदर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. प्राण वाचला याबद्दल देवाचे आभार माना आणि मी जे सांगणार आहे त्याबद्दल देवाला दोष देऊ नका. डॉक्टरांनी मलमपट्टी केली आणि ते पुढे म्हणाले. तुमच्या चेहऱ्याची दुर्दशा झाली आहे. प्रत्यक्ष तुम्हालाही स्वतःला ओळखता येणार नाही इतका चेहरा भाजला गेला आहे तुमचा. आवासून विठ्ठल नाईक डॉक्टरांकडे पाहू लागला होता. टेक इट इझी, टेक इट इझी. डॉक्टरांनी नर्सच्या सहाय्याने त्याला पुन्हा बिछाण्यावर निजवले आणि ते जाणार तोच विठ्ठल नाईक अस्फुट फुटफुटला. मला वर्तमानपत्रे हवी आहेत. वर्तमानपत्रे? डॉक्टर हसले. अपघाताच्या दिवसापासूनची? विठ्ठल नाईकने मान हलवली. ओके ओके नर्स, पेशंटला वर्तमानपत्र देण्याची व्यवस्था करा. साधारण 2 तासांच्या अंतराने विठ्ठल नाईकला वर्तमानपत्रे मिळाली होती. जळाल्यामुळे झालेल्या जखमांची काळजी घेतच त्याने अपघाताच्या दिवसाचे वर्तमानपत्र डोळ्यांसमोर धरले होते. वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावरचा अपघाताचा भीषण फोटो पाहून त्याच्या त्या दिवसाच्या स्मृती चाळवल्या गेल्या होत्या. त्या करुण किंकाळ्या, आक्रोश आणि अचानक डब्याला वेढलेल्या आगीच्या ज्वाला आठवून त्या क्षणी तो शहारला होता. त्या आठवणीने विकल झाल्यामुळे काही क्षण तो डोळे मिटून बसून राहिला होता. नंतर त्याने वर्तमानपत्रात तोंड खुपसले होते. मृतांच्या यादीतील नावावरून त्याची नजर फिरता फिरता एका नावावर स्थिरावली होती. प्रथम त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि नंतर अविश्वास प्रकटला होता. घाईघाईने पुन्हा त्याने ते नाव वाचले. वामन बापट. कसे शक्य आहे हे? एका जिवंत माणसाला बेधडक मृत म्हणून जाहीर करतात हे? डॉक्टर, डॉक्टर. स्वतःच्या भावनांना आवर घालणे विठ्ठल नाईकला कठीण जात होते. डॉक्टर तेथीलच एका जखमीला तपासण्यासाठी आले असताना विठ्ठल नाईकाचे ओरडणे ऐकून तातडीने त्याच्याकडे धावत आले होते. काय झाले, काय झाले? काळजीने विचारलं त्यांनी. मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. डॉक्टरांनी सहानुभूतीने त्याच्याकडे पाहिले. वर्तमानपत्रे पाहून रोग्याला अपघाताच्या आठवणींनी त्रस्त केले असावे असाच ग्रह झाला होता त्याचा. हळूच त्यांनी नाईकच्या हातातील वर्तमानपत्र काढून घेतले होते. विठ्ठल नाईक,
झोपा आता तुम्ही. विठ्ठल नाईक कासावी झाला होता. अहो मी विठ्ठल नाईक नाही. अहो अहो मी. बोलता बोलता नाईक हे नाव ठेवलेला रोगी गप्प झाला होता. आपण कितीही ओरडलो तरी त्याचा उपयोग होणार नाही हे उमजला होता तो. त्या क्षणी त्याच्या लक्षात आले होते की काहीतरी गैरसमजुतीमुळे त्याला विठ्ठल नाईक हे नाव मिळाले होते आणि जो मृत्यू झाला होता त्याला वामन बापट. विठ्ठल नाईकच्या चेहऱ्यावर कडवट स्मित पसरले. कारण तो वामन होता. जखमा भरून येण्यास 6 महिने लागले होते, पण वामनच्या उरातील जखमा भळाभळा वाहतच होत्या. त्याची रेखा त्याला बाप मानण्यास तयार नव्हती. वामनला ती बिंदूची खुनी समजत होती. रेखाचा गैरसमज दूर करण्यासाठीच तो आता जगणार होता. ती जर त्याला खुनीच समजत राहिली तर त्याला मोक्ष मिळणार नव्हता. विठ्ठल नाईक या नावानेच वामनला डिस्चार्ज मिळाला. नुकसान भरपाईचे जे काही पैसे मिळाले होते ते घेऊनच वामनने इस्पितळाला रामराम ठोकला होता. मुंबई वामनला नवीन होती, परंतु प्रत्येक मुंबईकर वामनच्या चेहऱ्याकडे भयचकित नजरेने पाहत होता. वामनला त्या साऱ्या नजरा सुरुवातीला बोचल्या, परंतु नंतर तशा नजरांचीही त्याला सवय झाली. अखेर आपला विद्रूप झालेला चेहरा काही तो लपवू शकत नव्हता. वाळकेश्वरला जाण्यासाठी तो बसमध्ये बसला. काहीही करून रेखाला भेटायचंच हा त्याचा निश्चय होता. वाळकेश्वराच्या अलीकडे बस एका सिग्नलपाशी थांबली. वामन खिडकीजवळच बसला होता. 14-15 वर्षांपूर्वीचा तो परिचित विभाग नव्याने पाहिल्याप्रमाणे वामन पाहत असतानाच एक आलिशान मोटार बसजवळच वामनच्या खिडकीला समांतर अशी येऊन थांबली. मोटारीच्या पुढील भागात ड्रायव्हर शेजारी खिडकीतून विचारपूर्वक बाहेर पाहणाऱ्या शंतनूरावांना पाहून वामन कमालीचा दचकला होता आणि नंतर उत्तेजितही झाला होता. मोटारीत जर रेखा असेल तर आपल्याला पाहता येईल या विचाराने वामन चोरून त्या आलिशान मोटारीत डोकावून पाहत होता. त्या प्रयत्नात तो स्वतःला अधिकाधिक लपवण्याचा प्रयत्नही करीत होता. पुढे ड्रायव्हर व शंतनूरावांच्या मध्ये एक 10-12 वर्षांचा मुलगा बसला होता. तो नागेशचा मुलगा असावा असा योग्य तर्क वामनने केला होता. मागे तर शकुंतलाबाईच होत्या. वामन निराश झाला होता. त्याची चुळबुळ सहन न होऊन त्याच्या शेजारचा प्रवासी रागाने वामनकडे पाहू लागला होता, पण वामनला कोणाची पर्वा नव्हती. बसला ग्रीन सिग्नल मिळताच बस सुरू झाली आणि त्या क्षणी पाठीमागून एक मारुती भर वेगात पुढे आली. वामनचे खरे तर त्या मारुतीकडे लक्ष जाणार नव्हते, पण त्या मारुतीतून चालवण्यात आलेल्या टाळ्यांमुळे आणि केलेल्या हुर्येवमुळे वामनचे लक्ष वेधले गेले होते. एक तरुणी मारुतीच्या खिडकीतून बाहेर डोकावत टाळ्या वाजवित होती. शंतनूरावांच्या आलिशान मोटारीकडे पाहत चिडवून दाखवत होती आणि ओरडतही होती. ए ए आम्ही पहिले. बिंदू. वामनला शरीरात वीज चमकल्याचा भास झाला होता. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर एका मोटारीत बसून खोडसाळपणा करणारी बिंदू. वामनचे डोळे पाणावले. ज्या रेखाचा त्याने ध्यास घेतला होता ती बिंदूची प्रतिकृती असलेली त्याची रेखा त्याच्यापासून काही अंतरावरच होती. किती आनंदित दिसत होती रेखा आणि प्रफुल्लितही. वामन पापणी न हलवता तिला आपल्या डोळ्यात साठवत होता. किती सुंदर आणि मोहक दिसते रेखा. आपण आश्रित म्हणून राहावे लागत होते म्हणून मनोमन कुढत होतो, परंतु ही मामा मामींच्या आश्रयाला असूनही इतके मन मोकळे हसू शकते. डोळ्यांतील पाणी पुसून वामन मारुतीकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असतानाच मारुती संधी मिळताच वाहनामधून वाट काढून पुढे सरकली होती. परंतु मागे असणाऱ्या मोटारींच्या दिव्याचा प्रकाश मारुतीवर पडल्याने नम्रताला बिलगून लाडीकपणे बोलणारी रेखा आणि मोटार चालवीत काहीतरी हसत हसत बोलणारा नागेश वामनला स्पष्ट दिसला होता. दोन्ही मोटारी दिसेनाशा झाल्या तरी वामन खिडकीतून मोटारीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत होता. डोळे जेव्हा दुखायला लागले तेव्हाच त्याने मान आत वळवली होती. थांब्यावर उतरून जेव्हा तो 20व्या बंगल्याच्या दिशेने चालू लागला होता तेव्हा त्याच्या मनातील सारे विचार थंडावले होते. आपल्यावर जो अन्याय झाला आहे तो रेखाला समजावून सांगणार होता.
लहानपणापासून जोपासलेल्या द्वेषाच्या आहारी जाऊन नागेशने आपल्याविरुद्ध यशस्वी कारस्थान केले आणि त्या कारस्थानला नाडकर्णी व मिसेस फर्नांडिस यांनी नकळत हातभार लावला हे वामन रेखाला सांगणार होता. तुरुंगात आपल्याजवळ पश्चाताप दग्ध झालेला नागेश कारस्थानाची कबुली देऊन माफी मागत होता हेही त्याला रेखापाशी उघड करायचे होते. परंतु हसऱ्या आणि आनंदित रेखाला पाहून वामनला आपल्या विचारांना मुरड घालावी लागली होती. आपली रेखा सदैव आनंदात राहावी, सुखात राहावी हीच त्याची अत्यंतिक इच्छा होती. सध्या ज्या चौकटीत रेखा होती ती चौकट आनंदाने भरून गेली होती. जे चित्र रेखा रंगवीत होती त्या चित्रात मनमोहक रंगांची उधळण होती. आपण नागेशबद्दल सांगून त्या रंगाचा बेरंग करावा असं वामनला वाटत नव्हतं. ज्या विश्वासाने रेखा नम्रताला मोटारीत बिलगलेली त्याने पाहिली होती त्यावरून त्याला नम्रताचा हेवा वाटला होता. त्या विश्वासाने रेखा आपल्या खांद्यावर मान ठेवणार नाही या विचाराने तो खंतावलाही होता. स्वतःच्या मुलीप्रमाणे रेखाला वाढवीन हे नम्रताने दिलेलं वचन शब्दशः पाळलेले होते आणि ते पाळलेले पाहून नम्रताविषयीच्या कृतज्ञतेने त्याचे मन भरून गेले होते. या पार्श्वभूमीवर आपण आपल्याच मुलीच्या सुखात विष कालवावे ही कल्पना वामनला सहन होत नव्हती. नागेशविषयी सत्य सांगताच यदा कदाचित रेखाचे मन जरी कलुषित झाले तरी ज्या सुखात रेखा वाढत होती तसे सुख आपण रेखाला देऊ शकणार नाही याबद्दल वामन सांशक नव्हता. मग संत आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह कशाला गळूळ करायचा आपण? आपल्या संपूर्ण आयुष्याची एवी तेवी होळीच झाली आहे. त्याची धग रेखाला लागता कामा नये. तिचे उर्वरित आयुष्य होरपळले जाता कामा नये. एक दीर्घ सुस्कारा सोडला होता वामनने. पाण्याबाहेर काढल्या माशासारखी स्थिती झाली होती त्याची. आपल्या कुटुंबात तो सामील होऊ शकत नव्हता. थोड्याच अंतरावर त्याची एकुलती एक मुलगी होती, पण तो तिला ओळखही देऊ शकत नव्हता, कारण त्याचीच मुलगी त्याचाच तिरस्कार करीत होती. पण म्हणून आपण रेखाच्या सहवासाला अंतरायचे? त्या विचाराने वामन कावराभावरा झाला होता. रेखावर हक्क सांगण्याचे परिणाम त्याला ठाऊक होते आणि प्रत्येक ठिकाणी कायद्याचा बडगा उपयोगी नसतो हेही तो ओळखून होता. शिवाय रेखाच्या सुखात मिठाचा खडाही त्याला टाकायचा नव्हता. या सर्व त्रांगड्यात रेखाचा सहवास कसा लाभू शकणार होता? मग एकच शक्यता वामनच्या डोळ्यासमोर होती, ती म्हणजे बंगल्यात परतणे. पण दुसरी शंका मनात होती, आपला स्वीकार केला जाईल. परंतु आपली तर मृत व्यक्तीत गणना केली गेली आहे. ज्या अर्थी वर्तमानपत्रात आपलं नाव मृतांच्या यादीत टाकलं आहे त्या अर्थी आपल्या मृत्यूची बातमी बंगल्यावरील साऱ्यांना कळली असणारच. मग बंगल्यात शिरकाव कसा करायचा? विचार करून करून वामनचे डोके दुखू लागले होते. एकाच ठिकाणी उभे राहून पायाला मुंग्याही आल्या होत्या त्याच्या. शिवाय अंधारही पसरू लागला होता. तेथून दूर होताना वामनला फार कष्ट होत होते, पण त्याचा नाईलाज होता. ती रात्र त्याने एका दुकानाच्या पायरीवरच काढली. नंतरचे 2 दिवस तो रेखाच्या जवळ जाण्यासाठी सबबही शोधित होता, परंतु कुठलेही संयुक्तिक कारण न सापडल्याने तो निराश झाला होता. आठवड्याने त्याला संधी मिळाली. संध्याकाळच्या सुमारास सारे केळकर कुटुंबीय बाहेर जाण्याच्या तयारीत बंगल्याबाहेर फुटपाथवर येऊन उभे होते. शंतनूराव, शकुंतलाबाई, नम्रता कसली तरी चर्चा करीत होते, तर सुदेश आणि रेखा एकमेकांची खोडी काढण्यात गर्क होते. ते सारे येता चटकन वामन समोरच्या फुटपाथवरील दिव्याच्या खांबाआड उभा राहिला होता. तेथूनच तो रेखाला निहाळत होता. तिचा मिस्किलपणा, तिचे खुदूखुदू हसणे, सुदेशवर खोटे खोटे रागावणे हे सार विभ्रम डोळे भरून पाहत होता तो. नम्रताला मध्ये ठेवून दोघे जेव्हा हसत आणि ओरडत पाठशिवणीचा खेळ रस्त्यावरच खेळू लागले तेव्हा वामनच्याही चेहऱ्यावर समाधान प्रकटलं होतं. त्यांच्या लीला पाहून शंतनराव, शकुंतलाबाईही हसत होत्या, तर नम्रता वरवर रागावल्याचा आव आणत पदरात तोंड खुपसून हसत होती. अरे अरे रस्त्यावर कसला फाजीलपणा करताय तुम्ही? अखेर मात्र नम्रता न राहून ओरडली होती.
तरीही तिच्या दरडावणीला सुदेश रेखा घाबरले नव्हते. त्यांचा पाठशिवणीचा खेळ चालूच होता. रेखा, तू काही सुदेश एवढी लहान नाहीस. बघ किती घामाघूम झाली आहेस ती. थांबतेस की देऊ दोन रट्टे. ओ मम्मी, तू मला मारणार? रेखा नम्रतासमोर उभी राहत म्हणाली आणि नाराजीनेच नम्रताने मान हलवली. रागावू नकोस ग मम्मी. नम्रताने रेखाकडे चक्क दुर्लक्ष केले होते. ती आपल्यावर रागावली आहे हे रेखाला सहन झाले नाही. त्या फुटपाथवरच तिने आपले दोन्ही हात नम्रताच्या गळ्याभोवती गुंफून तिच्या गालावर ओठ टेकले होते. राग गेला? फार मोहक दृश्य होते ते. वामन अगदी आसुसलेल्या नजरेने पाहत होता. कुठल्याही त्रयस्थ माणसाने नम्रता रेखाला आई मुलगी म्हणूनच ओळखले असते. नम्रताने हसून रेखाला थोपटलेले पाहताच वामनला गहिवरून आले. आपली रेखा नम्रताला मम्मी म्हणते याचे त्याला वाईट वाटले नव्हते. उलट नम्रता तिला तिच्या मुलीसारखे जपले याचेच त्याला समाधान वाटले होते. आपल्या 14 वर्षांच्या तुरुंगवासाचे सार्थक झाले असे वामनला त्या क्षणी वाटले होते. कारण त्याची रेखा सुखात होती, आनंदात होती. काय करतोय मामा? रेखाने शंतनूरावांकडे तक्रार केली होती. किती वेळ असे उभे राहायचे? शंतनूराव गेटकडे जाऊन बंगल्यात डोकावत असतानाच रेखाने पुन्हा सुदेशशी खट्टाळपणा करण्यास सुरुवात केली होती. रस्ता मोकळा होता. एक सायकलवाला फक्त रमत गमत येत होता. सुदेशशी कळ काढताना रेखाने मानेला झटका देताच तिच्या गळ्यातील सोन्याची माळ क्षणभर हवेत तरंगली होती. ती माळ पाहून वामनचे डोळे विस्फारले होते. म्हणजे आपल्या रेखाच्या अंगावर दागिना पण आहे. वामनला उचबळून आले होते. आपल्यासारखी रेखा आश्रित म्हणून वाढलेली नाही तर कुटुंबातील एक घटक म्हणूनच वाढली आहे हे लक्षात येऊन तो आनंदला होता. समाधानाने त्याने डोळे मिटून घेतले होते. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा रेखा आणि सुदेश खेळत खेळत थोडे रस्त्यावर आले होते. फुटपाथवर उभे राहा पाहू. शकुंतलाबाईने दटावले होते दोघांना, पण दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिथेच टिवल्याबावल्या करीत उभे राहिले. त्यांच्याकडे पाहत असताना दुरून संतपणे येणारा सायकलस्वार अचानक वेगाने जवळ येऊ लागला आहे हे वामनला जाणवले. सायकलवाल्याचा हेतू चांगला नाही असा त्याच्या अंतर्मनाने इशारा देताच वामन दिव्याच्या खांबा आडून झटकन पुढे आला होता. रेखाला ओरडून सांगण्यासाठी त्याने तोंड उघडले होते. इतक्यात रेखाच किंचाळली होती. मम्मी, ऐक, माझी माळ. ओरडता ओरडता रेखा तोल जाऊन रस्त्यावर पडली होती आणि सायकलस्वार वाऱ्याची झुळूक पसार व्हावी तसा तिथून पसार झाला होता. पकडा त्याला, पकडा, चोर, चोर. नम्रता ओरडली होती. काय घडले ते वामनच्या लक्षात आले होते. त्याच्या रेखाला लुबाडले होते. तो समोर असतानाच नामुष्कीची गोष्ट होती. जीवाच्या आकांताने वामन सायकलच्या मागे धावला. कुठल्याही परिस्थितीत वामन ती माळ परत मिळवणार होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.